जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी-कधी आयुष्यात काही लोक आपल्याविरुद्ध गुप्त खेळ रचतात आणि आपल्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतात. पण शांत राहणाऱ्या आणि सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला शेवटी न्याय नक्की मिळतो. आजचा हा स्वामी संदेश अशाच प्रत्येकांसाठी आहे, ज्यांनी मनात वेदना असूनही संयमाने सर्व सहन केलं आहे. भक्तांनो, मन शांत करून श्रद्धेने हा संदेश ऐकायला सुरुवात करा. कारण वेळ आल्यावर वरची शक्ती स्वतः न्याय देते. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते अचानक घडलं नाही. काही लोकांनी एकत्र येऊन तुझ्या विरुद्ध खेळ रचला. तुझा विश्वास तोडला. तुझ्या मनावर जखमा केल्या. त्यांना तू आपले समजलंस. त्यांनीच तुझ्या पाठीमागे कट रचला. पण लक्षात ठेव, सत्याला थोडा वेळ लागतो, पण न्याय नक्की मिळतो. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, त्यांनी तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या आयुष्यात अस्वस्थता सुरू झाली आहे. कारण कर्माचा न्याय खूप अचूक असतो, कोणी पाहो अथवा न पाहो. पण वर बसलेली शक्ती सर्व पाहत असते. स्वामी सांगतात, तू फक्त शांत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. म्हणूनच आता जे काही त्यांनी पेरलं होतं तेच आता त्यांच्या आयुष्यात उगवत आहे. त्यांच्या घरात भांडणं होत आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे आणि जे गुपित त्यांनी लपवून ठेवलं होतं ते हळूहळू उघड होऊ लागलं आहे. म्हणून घाबरू नकोस. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय आता न्यायात बदलणार आहे. तू फक्त शांत राहा, सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि माझं नाव घेत राहा. कारण जेव्हा भक्तावर अन्याय होतो तेव्हा स्वामी स्वतः न्याय देण्यासाठी उभे राहतात. मी तुझ्या सोबत आहे आणि आता तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कालपर्यंत जे लोक तुझ्या विरुद्ध उभे होते ते आज स्वतःच आपल्या कर्माच्या जाळ्यात अडकले आहेत. तू काहीही केलं नाहीस. तू फक्त शांत राहिलास आणि माझ्यावर विश्वास ठेवला. पण वर बसलेली शक्ती प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अन्यायाची नोंद ठेवत असते. आज त्यांच्या मनात भीती का आहे? कारण सत्य हळूहळू बाहेर येत आहे. त्यांनी तुझ्यावर आरोप केले. त्यांनी तुझ्या आयुष्यात अंधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते आता स्वतःच अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या घरात शांतता, मनात समाधान नाही. कारण कर्माचा न्याय सुरू झाला आहे. बाळा, मी तुला आधीही सांगितलं होतं, तुझ्या संयमाची परीक्षा चालू आहे. जेव्हा भक्त शांत राहतो तेव्हा स्वामी स्वतः त्यांच्या बाजूने उभे राहतात. आता वेळ जवळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला, तेच लोक एक दिवस तुझी ताकद पाहून थक्क होतील. म्हणून डगमगू नकोस, रडू नकोस. कारण अंधार जितका गडद असतो तितकी पहाट जवळ असते. तू फक्त माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेव बाळा, तुझ्या आयुष्यात आता सत्याचा विजय होणार आहे. म्हणून घाबरू नकोस आणि मनात भीती ठेवू नको. तुझ्या शांततेचा आणि संयमाचा न्याय नक्की होणार आहे. जे काही घडलं ते विसरून पुढे चालत राहा. कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असतात. भक्तांनो, हा स्वामींचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तुमच्या आयुष्यात आशा आणि धैर्य निर्माण करत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या भावना आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच स्वामींचे प्रेरणादायी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.